प्रवीणजी, तुमचा एक सगळ्यात मोठा दावा या हल्ल्यानंतर समोर येतोय की तुम्हाला मारण्यासाठी आणि बामसेफ संभाजी ब्रिगेड संपवण्यासाठीचा हा संघाचा कट आहे, त्याबद्दल थोडासा खुलासा कराल का? काल मी जन्मेजय राजे भोसले यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी माझ्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवला होता, जे अक्कलकोटचे आणि महाराष्ट्राचे एक सन्माननीय नागरिक आहेत. आयोजकांनी मला संपर्क केला होता, त्याप्रमाणे मी तिथं पोहोचलो होतो. सभागृहामध्ये जात असताना वाजंत्री वाजत होते, फटाके वाजत होते. स्वतः जन्मेजय राजे, मी आणि डॉक्टर शेटे हे शिवव्याख्याते आम्ही बरोबर जात असताना अचानकपणे माझ्यावर हल्ला झाला. तो जीव घेणा होता हे त्यांनी फेसबुक लाईव्ह किंवा एक PR एजन्सी नेमली होती, याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दीपक काटे यांच्यावर एक खुनाचा 302चा गुन्हा आहे, भावाचा खून केलेला आहे आणि त्यांच्यावर खंडणीपासून असे 10 गंभीर गुन्हे आहेत. तरीही ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. दुसरी गोष्ट, त्यांचा बावनकुळेंबरोबरचे संबंध स्पष्ट झालेले आहेत. अगदी त्यांनी इंदापूरमध्ये त्यांचे जे शिवधर्म फाउंडेशन त्याच्या शाखेचं उद्घाटन बावनकुळेंच्या हस्ते केलेले आहे. त्यांचा बावनकुळेंशी असलेला संबंध हा निश्चित झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दीपक काटेंचे अलीकडे सगळे गुन्हे माफ करण्यात आलेले आणि त्यांच्यावर जबाबदारी आम्हाला संपवण्याची दिली अशी माहिती आलेली आहे. आणि मागच्या 1 महिन्यापासून माझ्याकडे अशी माहिती आलेली आहे की 2 राजकीय पक्ष संपवलेले आहेत. तरीही फुले शाहू आंबेडकर विचारसरणी जी आहे, जी समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याची विचारसरणी मांडतीये, त्यामध्ये प्रामुख्याने बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचा आता बंदोबस्त केला पाहिजे, याच्यावर संघाच्या परिवारामध्ये चर्चा झालेली आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना एक राष्ट्र जे हिंदू राष्ट्र करायचंय आणि एक विचार, एक नेता करायचंय, तर त्या दृष्टीने ती वाटचाल सुरू आहे.